नमस्कार मैत्रिणींनो, मस्त असा हिवाळा सुरू झाला आहे आणि या हिवाळ्यात आपल्याला ओला वाटाणा अगदी फ्रेश असा मिळतो. चला तर मग मस्तपैकी ओल्या वाटाण्याची काळ्या मसाल्याच्या भाजीची रेसिपी करणार आहोत. यासाठी 4 कांदे घ्यायचे आहे. 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. 3 टमाटे घेतले आहे. लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि पाव किलो वाटाणा घेतलेला आहे. तसेच भाजी थोडीशी शाही होण्यासाठी मी इथे 50 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर अगदी ऑप्शनल आहे. पनीर नसेल तर तुम्ही 5-6 काजू पाण्यामध्ये भिजवून त्याचा बारीक पेस्ट करून घेऊ शकता किंवा दुधावरची मलाई जरी घेतली तरी देखील चालेल. सगळ्यात पहिले आपण आता कांदे भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर अर्धा वाटी खोबरं घेतलेले आहे, ते देखील भाजून घेणार आहोत. टमाटे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि 2-3 मिरच्या ह्या देखील आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. कांदा इथे भाजला जातोय तोपर्यंत आपण ओला वाटाणाला एक बॉईल काढून घेऊयात. त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे देखील टाकून घेऊयात. कांद्याचे साल मी आधीच काढून घेतले होते, त्यामुळे भाजल्यानंतर त्याचे वरचे साल हे काढायची गरज नाही. खोबरं देखील आपले हे पटकन भाजून होते. आता भाजलेला कांदा, खोबरं हे जसजसे भाजले जाते तसतसे आपण त्याला काढून घेऊयात. कांदा आणि खोबरं आपले भाजून झालेत. टमाटे देखील आपले भाजून झालेले आहेत. आता एका पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यामध्ये पनीर बारीक करून टाकून घेते आणि 2-3 मिनटं आपल्याला त्याला छान परतवून घ्यायचे आहे. असे केल्यामुळे पनीरला छान वास येतो आणि भाजीला चवही फार छान येते. आपले मसाले देखील सगळे वाटून झाले आहे. कांदा खोबऱ्याचं वेगळं वाटण केलं आहे आणि टोमॅटोची प्युरीही वेगळी केलेली आहे. आता फोडणीची तयारी करूयात. कढईमध्ये तेल गरम झालेले आहे. आता त्यात 1 चम्मच जिरे आणि थोडे हिंग टाकून घेते. त्याचप्रमाणे 2-3 तमालपत्र देखील टाकून घेतले आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतला जाईल म्हणून चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचे आहे. कांदा छानपैकी आपला परतला गेला आहे. यामध्ये 1 चम्मच हळद आणि 4 चमचे काळं तिखट टाकून घेतले आहे. ते देखील आपण छानपैकी परतवून घेऊयात. मसाला आपला जळू नये म्हणून यामध्ये अगदी थोडेसे गरम पाणी टाकून घेतले. आता यामध्ये कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून घेते आणि छानपैकी आपल्याला हे सगळे मिश्रण हलवून घ्यायचे आहे. मसाला आपला परतला गेलेला आहे. एक वाफ काढून घेऊयात. तोपर्यंत आपण पनीर हे मिक्सरमध्ये अगदी 2-3 सेकंदासाठी फिरवून घेऊयात. पहा, मसाल्याला आपले छान तेल सुटलेले आहे. आता यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेते. टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर मसाला छान हलवून घेतला आहे. आता पुन्हा एक वाफ आपण काढून घेऊयात. असे केल्याने भाजी ही अतिशय चविष्ट होते. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस मसाला हा छानपैकी हलवून आणि शिजवून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं झाले आहेत. आता आपण वाटाणा टाकून घेत आहोत. पुन्हा 2-3 मिनटं वाफवल्यानंतर आता त्यामध्ये बारीक केलेले पनीर टाकून घेऊन छानपैकी हलवून घेते. नंतर यामध्ये पनीर वाटलेल्या मिक्सरमध्ये पाणी टाकून घेतले, ते देखील टाकून घेतले. तसेच मसाल्याचे पाणी देखील टाकून घेतले आहे. आता भाजी आपल्याला छानपैकी हलवून घ्यायची आहे. सगळे पनीर हे छान मिक्स होईल अशा प्रकारे आपण भाजी हलवून घेऊयात. प्रत्येक वेळेस मसाला टाकल्यानंतर आपण 2-2 मिनटासाठी वाफवून घेतला आहे. असे केल्याने मसाल्यामध्ये अजिबातच कच्चेपणा राहत नाही आणि भाजी पण अतिशय चवदार होते. आता यामध्ये मी एक छोटासा बारीक चिरलेला टमाटा टाकून घेतलेला आहे. म्हणजे भाजी दिसायला सुरेख दिसते आणि दाताखाली टोमॅटोचा एखादा तुकडा आल्यावरती ती फारच छान वाटते. भाजीत आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी आहे तितके पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचे आणि आता वरतून मी 1 चम्मच भरून पनीर मटर मसाला टाकून घेतलेला आहे. आता भाजी पुन्हा एकदा छानपैकी हलवून घ्यायचे आणि 1-2 मिनटासाठी ती वाफवून घ्यायची. म्हणजे भाजी आपली ही तयार झाली. पहा, मस्त दाटसर ग्रेव्हीची आपली भाजी तयार झालेली आहे.
वरतून मस्त ताजी कोथिंबीर पेरलेली आहे. पनीर आपण वाटून टाकल्यामुळे भाजीचा काळसरपणा थोडा कमी झालेला आहे. पण चवीला अतिशय टेस्टी अशी ही भाजी तयार झालेली आहे. पनीर असे वाटून टाकल्यामुळे ग्रेव्ही अतिशय दाटसर होते आणि चव देखील अतिशय छान येते. नक्की अशी ही वेगळ्या पद्धतीची ओल्या वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी तुम्ही करून पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि टेस्ट देखील अतिशय भन्नाट लागते. अशी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.